अबॅकस क्लासमध्ये. रोजप्रमाणे मी आजही तुमच्यासाठी काही एक्झाम्पल घेऊन आलेली आहे. आज मी तुमच्यासाठी मल्टिप्लिकेशनची 1 डिजिटने 3 डिजिटला कसं मल्टिप्लाय करायचा याची काही एक्झाम्पल घेऊन आलेली आहे. ओके, मग ही एक्झाम्पल सगळे आपण आपल्या अबॅकस किटवर सॉल्व करणार आहेत आणि बघणार आहेत त्याचे आन्सर काय येते ते. ओके, मग आपण सुरू करूया फर्स्ट एक्झाम्पलला. फर्स्ट एक्झाम्पल काय आहे बघूया आपण. फर्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 2 × 251. हे आपलं फर्स्ट एक्झाम्पल आहे. एक्झाम्पल आपण सॉल्व करूया. ओके, फर्स्ट आपल्याला काय करायचं आहे, या 2 ने या 2 ला मल्टिप्लाय करायचं आहे. म्हणजे 2 चा टेबल आपल्याला 2 पर्यंत बोलायचा आहे. 2 2 जा किती येतात, 2 2 जा 4. मग 4 आपल्याला ऍड करायचे आहेत. आपण या रॉड पासून या रॉड पर्यंत आपण मल्टिप्लिकेशन सॉल्व करतो. ओके, हे तुम्हाला माहिती आहे. मग हे आपले किती डिजिट आहेत, 1 2 3 आणि हा आहे 4 डिजिट आहे. मग आपला आन्सर पण या 4 डिजिट मध्येच म्हणजे या 4 रॉड मध्ये येणार आहे. ओके, मग आपण सॉल्व करूया. 2 2 जा 4. मग 4 आपण डायरेक्ट ऍड करायचे का, तर नाही. अबॅकस मध्ये मल्टिप्लिकेशन मध्ये कसं असतं, तर 1 डिजिटच्या ऍड होत नाही. म्हणजे 1 डिजिटच्या अगोदर आपल्याला 0 लावायचा, म्हणजे 2 डिजिट आपल्याला इकडे ऍड करायचे असतात. म्हणजे ह्या रॉडवर आपल्याला 0 लावायचा आहे आणि इकडे आपल्याला 4 ऍड करायचे आहेत. ओके, 4 ऍड केले आपण. आता आपल्याला इकडे फिंगर ठेवायची आहे. ओके, फिंगर ठेवली. आता आपल्याला या 2 ने या 5 ला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 2 5 चा किती येतात, 2 5 जा 10. मग 10 आपण ऍड करूया. इकडे आपल्याला 10 ऍड करायची आहे पण बीट अवेलेबल नाही. मग 1 चा फॉर्म्युला आणि हा इकडे 10 1 आपण ऍड केले आणि हा इकडे 0 म्हणजे 10. मग आपल्याला इकडे आपल्या फिंगर लावायचा आहे. ओके, फिंगर ठेवला. नेक्स्ट आपल्याला या 2 ने या 1 ला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 2 1 जा 2. 2 पण 1 डिजिट नंबर आहे. मग त्याच्या अगोदर इकडे आपल्याला 0 लावायचा आहे आणि इकडे आपल्याला किती ऍड करायचे आहे, 2 ऍड करायचे आहे. 2 ऍड केले आपण. एक्झाम्पल सॉल्व झालाय. आपला आन्सर बरोबर आपला 4 रॉड म्हणजे हा 0 म्हणजे हा पण आपल्याला रॉड आहे. म्हणजे आपला आन्सर आलेला आहे 4 डिजिटचा. आन्सर काय आहे आपलं 0. हा नाही काउंट केला तरी म्हणजे 502 हे आन्सर आलेला आहे. आपलं आन्सर आपण राईट डाउन करूया. आन्सर आपण राईट डाउन केलेला आहे. अबॅकस क्लिअर करूया. अबॅकस क्लिअर केलेला आहे. नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करूया. नेक्स्ट एक्झाम्पल काय आहे आपलं 4 × 453. हे एक्झाम्पल आहे आपलं. ओके, एक्झाम्पल आपण सॉल्व करून बघूया. फर्स्ट आपल्याला काय करायचं आहे, या 4 ने या 4 ला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. म्हणजे 4 4 जा किती येतात, तर 4 4 जा 16. मग 16 आपल्याला ऍड करायचे आहे. 16 आपण ऍड केलेले आहे. इकडे आता आपल्याला फिंगर ठेवायची आहे. ओके, नेक्स्ट आपल्याला 4 ने 5 ला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. ओके, तर 4 5 जा किती येतात, 4 5 जा 20. मग 20 आपल्याला या रॉड मध्ये ऍड करायचे आहे. हे 2 आणि हा 0 20. मग आपल्याला इकडे फिंगर ठेवायची आहे. ओके, फिंगर ठेवली. नेक्स्ट आपल्याला या 4 ने या 3 ला मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं आहे. ओके, तर 4 3 जा किती येतात, 4 3 जा 12. मग 12 आपल्याला ऍड करायचे आहे. हे 10 आणि हे 2 12. एक्झाम्पल सॉल्व झालं. ओके, 4th रॉड मध्ये आपलं आन्सर आलेला आहे. आन्सर काय आहे आपलं 1812. हे आपलं आन्सर आलेला आहे. आन्सर आपण राईट डाउन करूया. ओके, आन्सर आपण राईट डाउन केलेला आहे. अबॅकस क्लिअर करूया. अबॅकस क्लिअर केलं. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. नेक्स्ट एक्झाम्पल आहे
आपलं 8 into 934 हे एक्झाम्पल आहे आपलं. ओके, एक्झाम्पल आपण सॉल्व करूया. फर्स्ट आपल्याला काय करायचं आहे, या 8 ने या 9 ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे. 8 9 जा 72, मग 72 आपल्याला ऍड करायचे आहेत. 72 आपण ऍड केलेले आहे. इकडे आपल्याला फिंगर ठेवायची आहे. ओके, फिंगर ठेवली. नेक्स्ट आपल्याला या 8 ने या 3 ला मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं आहे. ओके, म्हणजे 8 चा टेबल आपल्याला 3 पर्यंत बोलायचं आहे. 8 3 जा किती येतात, 8 3 जा 24, मग 24 आपण ऍड करूया. 24 ऍड केले आपण. इकडे आता आपण फिंगर ठेवूया. ओके, नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे, या 8 ने या 4 ला मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं आहे. ओके, 8 4 जा किती येतात, 8 4 जा 32, मग 32 आपण ऍड करूया. इकडे 30 ऍड करायला बिट अवेलेबल नाही, मग 3 चा फॉर्म्युला 30 आणि हे 2, 32 आपण ऍड केलेले आहेत. ओके, आन्सर आलाय आपला. आन्सर बरोबर आपलं 4 रॉड मध्ये आलेलं आहे. आन्सर काय आहे आपलं 7472 हे आन्सर आलेलं आहे आपलं. आन्सर आपण राईट डाऊन करूया. आन्सर आपण राईट डाऊन केलेला आहे. अबॅकस क्लिअर करूया. अबॅकस क्लिअर केलं. आता नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करून बघूया. नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 5 into 592 हे एक्झाम्पल आहे आपलं. फर्स्ट आपल्याला काय करायचं आहे, या 5 ने या 5 ला मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं आहे. म्हणजे 5 5 जा किती येतात, तर 5 5 जा 25, मग 25 आपण ऍड करूया. 25 आपण ऍड केलेले आहे. इकडे आता आपण फिंगर ठेवूया. ओके, नेक्स्ट आपल्याला आता या 5 ने या 9 ला मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं आहे. 5 9 जा किती येतात, तर 5 9 जा 45, मग हे 40 आणि हे 5 45 आपण ऍड केलेले आहे. इकडे आपण आता फिंगर ठेवूया. ओके, नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे, 5 ने 2 ला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 5 2 जा 10, मग 5 2 जा 10, मग 10 आपण ऍड करूया. हे 1 आणि हा 0 10. ओके, एक्झाम्पल सॉल्व झालंय आपलं. 4 रॉड मध्ये आपला आन्सर आलेला आहे. आन्सर काय आहे आपलं 2960 हे आन्सर आलेलं आहे आपलं. आन्सर आपण राईट डाऊन करूया. आन्सर आपण राईट डाऊन केलेला आहे. अबॅकस क्लिअर करूया. ओके, आजची सगळी एक्झाम्पल आपली बघून झालेली आहे. आज आपण 1 डिजिटने 3 डिजिटला कसं मल्टिप्लाय करायचं हे शिकलेलो आहोत. सगळी आजची एक्झाम्पल आपण आपल्या अबॅकस किटवर सॉल्व केलेली आहे. ओके, अशीच काही एक्झाम्पल बघण्यासाठी भेटू आपण नेक्स्ट लेक्चरला. पण त्याच्या आधी तुम्ही जर माझे मागचे लेक्चर अटेंड नसतील केलेले तर तुम्ही नक्की अटेंड करा. ओके, बेसिक टू ॲडव्हान्स सगळे लेक्चर आपले झालेले आहेत. जर तुम्ही ते अटेंड केले तर तुम्हाला अबॅकसवर मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन करायला काही प्रॉब्लेम येणार नाही. तुम्ही खूप इझिली मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन शिकू शकता.